नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल तुमचे सर्वांचे तनिष्क अकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण या लेक्चर सिरीजमध्ये ऑलरेडी आपण एक पोयम कंप्लीट केलेली आहे आणि ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या चॅप्टरला सुरुवात केली आहे. याच्यामध्ये आपण 3 लेक्चर पण घेतले आहे. जवळपास आजचं आपलं या चॅप्टरवरचं शेवटचं लेक्चर असेल. तर पाहूया आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर चला सर्वप्रथम आपण त्या पॅराग्राफचं रीडिंग करूया. My attention was fixed on a revival of the baby langur. Suddenly, I had an uncanny feeling of being watched. I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. She simply sat there quietly, as if convinced that no harm was being done to her child. मित्रांनो, तुम्ही पण जेव्हा इंग्लिश वाचता, जेव्हा तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करता, तेव्हा प्लीज इंग्लिश थोडी लाऊडली म्हणजे मोठ्याने वाचा. ती तुम्हाला समजेल. त्यामुळे तुमचं प्रोनाऊन्सिएशन, तुम्ही काय बोलता, त्या शब्दाला काय उच्चारता हे तुम्हाला समजेल आणि तुमची ती चूक सुधारेल. त्यामुळे तुम्ही ती मोठ्याने वाचा प्रत्येक वेळेस. त्याच्यातले चला आपण ह्यातले काही महत्त्वाचे शब्द पाहूया. तर महत्त्वाचे शब्द आहे, पहिला शब्द आहे अटेन्शन. अटेन्शन म्हणजे लक्ष. दुसरा आहे फिक्स्ड म्हणजे निश्चित. रिवायवल आहे म्हणजे पुनर्जीवन किंवा पुन्हा चेतना निर्माण होणे किंवा येणे. पुढचा शब्द आहे सडनली म्हणजे एकाएकी. त्याच्या पुढचा शब्द आहे अनकॅनी म्हणजे विचित्र किंवा विचित्र, एक वेगळीच फिलिंग असणे किंवा विचित्र फिलिंग असणे. फिलिंग म्हणजे भावना. पुढचा शब्द आहे वॉच्ड म्हणजे पाहणे. पुढचा शब्द कोणता असेल? पुढचा शब्द आहे क्वाइटली म्हणजे शांतपणे. कन्व्हिन्स्ड म्हणजे खात्री पटणे. हार्म म्हणजे जखम. तर मित्रांनो, हे काही यातले शब्द होते महत्त्वाचे. तर चला याच्यातला याचा मराठी अर्थ पाहूया आपण काय होत होती. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. की माझं पूर्ण लक्ष होतं, की ते माझं पूर्ण लक्ष कशा होतं, की त्या याच्यावरती होतं, त्या माकडाच्या पिल्लावरती होतं. जे जखमी पिल्लू होतं त्यात कशी चेतना निर्माण होईल, ते कसं हालचाल करेल. आपल्याला आधीच माहीत आहे की ते निश्चित पडलं होतं, जवळपास ते मेल्यातच जमा होतं. पण ते थोडा म्हणजे त्याचा श्वास चालू होता, म्हणजे तो जिवंत होतं, पण ते हालचाल नव्हतं करू शकत. तर लेखकाचं पूर्ण लक्ष होतं, ते पूर्ण त्याचं लक्ष फिक्स होतं की किंवा कॉन्सन्ट्रेट होतं, हे पिल्लू कसं हालचाल करेल, हे रिवायवल म्हणजे ह्याचं पुनर्जीवन कसं होईल उभा, याच्यावर पूर्ण त्याचं लक्ष केंद्रित होतं. पण तेवढ्यात काय झालं पाहूया. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच्ड. पण एकाकी लेखकाच्या लक्षात आलं की त्याला असं वाटलं, कोणतरी विचित्र फिलिंग झाली की मला कोणतरी पाहतंय. माझी प्रत्येक ॲक्शन, प्रत्येक मोमेंट म्हणजे मी जे हालचाल करतोय ती प्रत्येक गोष्ट कोणतरी पाहतोय, कोणतरी ऑब्झर्व करतंय. त्यामुळे लेखकाने काय केलं पाहूया पुढच्या पॅराग्राफमध्ये, म्हणजे पुढच्या लाईनमध्ये. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. जे लेखकाने काय केलं, जे तो ह्याचा होता म्हणजे कोंबड्याचा खुराडा होता, खुराड्यापासून तो थोडं दुसरी वळून पाहिलं. त्यानं एक टर्न अवे म्हणजे वळून पाहिलं. कुठे? एक दुसरीकडे. तर तेव्हा त्याला काय दिसलं, त्याने लेखकानं वरती वळून पाहिलं. तर पुढच्या पॅराग्राफमध्ये काय झालं बघू. त्याला वळून पाहिल्यानंतर त्याला काय दिसलं हे पुढच्या लाईनमध्ये सांगितलेलं आहे. देर सॅड द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. तर तिथं काय होतं, तर ती माकडाच्या पिल्लाची आई ती वरती कुठे, किचनवरती. आणि त्याची प्रत्येक मोमेंट होती लेखकाची ती पाहत होती. ती वॉच म्हणजे पाहत होती, ती वॉचिंग करत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. ती शांतपणे तिथे बसली होती. ती फक्त बसली होती, शांतपणे बसली होती. कारण तिला जेव्हा खात्री पटली होती की तिचं जे पिल्लू होतं बेबी लंगूर, त्याला कोणत्याही प्रकारची जखम किंवा वेदना कोणी देत नाही आहे, कोणी त्रास देत नाही त्याला, त्याची ती काळजीच घेत आहे. हे तिला जेव्हा कळालं की ती तिची काळजी घेत आहे माझ्या पिल्लाची, तिला आधी कारण त्या खूप जखमा झाल्या होत्या, त्याची ती दुरुस्ती करताय, त्याला फर्स्ट एड देत आहे त्याला, ही गोष्ट पाहून तिला समाधान वाटलं होतं. तिला खात्री पटली होती की ही लोक चांगली आहेत आणि ती माझ्या पिल्लाची काळजी घेत आहे. त्याच्यामुळे ती शांतपणे बसली होती, कोणती मोमेंट करत नव्हती ती. पण तेवढंच काय झालं पाहूया पुढचा पॅराग्राफ आपण. मीन वाईल
Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. Meanwhile म्हणजे दरम्यान. सेन्स्ड म्हणजे जाणीव. प्रेझेन्स म्हणजे उपलब्ध किंवा उपस्थिती लिहा, ते महत्त्वाचं आहे. उपस्थिती. सॉब अँड क्राय म्हणजे हुंदके देऊन रडणे. पुढचा शब्द आहे लाऊडर म्हणजे मोठ्याने. रिट्रीटेड म्हणजे दूर जाणे. ॲक्सेस म्हणजे दरवाजा किंवा ॲक्सेस म्हणजे काय, प्रवेश. तर पाहू याच्यामध्ये काय म्हणते लेखक. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. की दरम्यान तेवढ्यात की लेखकाला कळालं, तेवढ्यात त्या माकडाच्या पिल्लाला पण कळालं की त्याची आई कुठे जवळपास आहे त्याला. म्हणून त्याने काय सुरू केलं, ते थोडं मोठ्याने आवाज रडू लागलं, हुंदके दूध रडू लागलं. ते की तुम्ही तसंच करता जवळपास. मला वाटतं तुम्ही जेव्हा लहान होतात, एक 5-6 वर्षाचे, 5-6 वर्षापर्यंत, 10 नाही 5-6 वर्षापर्यंत, की जेव्हा काही तुम्हाला जखम झाली, काही झालं, जेव्हा तुमच्या घरची आई तुम्हाला जवळ घेते तेव्हा तुम्ही हुंदके दूध रडता. सेम तसं ते पिल्लं पण, ते माकडाचं पिल्लू पण होतं, ते तसंच करू लागलं होते, जोरजोरात आणि हुंदके दूध रडू लागलं होतं. त्याच्यामुळे लेखकानं काय केलं, आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. तर लेखकानं तेवढ्यात हे साऱ्या गोष्टी लेखकाला म्हणजे माकडाच्या पिल्लालाही कळालं की त्याची आई कुठेतरी आहे, आणि तिची आई पण लेखकाला पण कळालं त्याची आई त्याला पाहत आहे बाबा. मग लेखकानं काय ठरवलं की आपण थोडं दूर जाऊया. म्हणजे लेखक थोडा त्या खुराट्यापासून दूर गेला. त्यामुळं काय होईल, त्यामुळे ती माकडी नव्हती, जी माकडाची आई, त्या पिल्लाची आई होती, ती तिच्या जवळ येऊ शकते, त्याला ती घेऊ शकते, ती त्याला ॲक्सेस करू शकते. पुढचा पॅराग्राफ पाहूया. आता या पॅराग्राफमध्ये लेखक दूर गेलेला आहे म्हणजे आपल्या खुराड्यापासून. कशामुळे, त्या ह्याला ॲक्सेस देण्यासाठी, त्या म्हणजे पिल्लाच्या आईला ॲक्सेस देण्यासाठी. तर पाहूया पुढे काय होतं. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी in her arms. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. The baby found great solace in her caring arms. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. तर मित्रांनो, याच्यातले काही महत्त्वाचे शब्द पाहूया आपण. इमिडिएटली म्हणजे तुरंत किंवा क्षणार्धात. हे समानार्थी शब्द आहेत. डिसेंडेड म्हणजे खाली उतरणे. पिक्ड अप म्हणजे उचलून घेणे. थरो म्हणजे पूर्ण, किंवा संपूर्ण लिहू शकतो, संपूर्ण. इन्स्पेक्शन करणे म्हणजे निरीक्षण करणे. इंजुरीज म्हणजे जखम. कडल्ड म्हणजे घट्ट मिठी मारणे किंवा कडकडून मिठी मारणे. बुसोम म्हणजे छाती. सोलस म्हणजे समाधान. लॅपचा अर्थ मला माहीत नसेल माहीत तरी सांगतो मी. लॅप म्हणजे मांडी. पॉन्डरिंगचा अर्थ आहे की, म्हणजे पॉन्डरिंग म्हणजे काय, की चिंतन करणे. की विचार करणे, चिंतन करणे. सेफ म्हणजे सुरक्षित. फर्दर म्हणजे पुढचा किंवा फ्युचर म्हणजे भविष्यकाळातला. असॉल्ट म्हणजे हल्ला. हे काही यातले महत्त्वाचे शब्द होते. तर चला आपण पाहूया याच्यातले याचा अर्थ एक्झॅक्टली काय होतं ते.
इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. मित्रांनो इथं आर्म्स नाही, आर्म्स माझे आर्म्स आर्म्स इथं आर सायलेंट असतं आर्म्समध्ये. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. तर काय झालं तर तुम्हाला पूर्ण सिनेरिओ माहिती आहे की लेखक त्या खोराट्यापासून दूर गेलेला आहे. बेबी लंगूर वरतून पाहत आहे कशावरतून, त्या किचनवरतून, आणि त्याचे जे पिल्लू जे होतं त्याला पण ते कळालं तर त्याची आई कुठेतरी आहे म्हणून ते जोरदार हुंदके देऊन रडत होतं. हे आपण आधीच्या पॅराग्राफ पाहिला आहे. त्याच्यानंतर काय झालं की लेखक दूर गेलेला आहे. लगेच जसा लेखक दूर गेला त्या खोराट्यापासून तसं ती माकडाची जी आई होती त्या पिल्लाची, तिने खाली जंप घेतली किंवा खाली उतरली ती त्या ह्याच्यावरतून आपल्या किचनवरतून आणि त्या ह्याच्यापाशी गेली, पिल्लापाशी गेली आणि पिल्लाला तिनं तिच्या हाताने किंवा त्या हातामध्ये उचलून घेतलं का. शी गेव द बेबी थोरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बोसम. की तिनं उचलून घेतलेलं काय केलं बाबा, तिनं काय केलं तर तिनं तिचं पूर्ण बॉडी थोरो इन्स्पेक्शन म्हणजे पूर्ण बॉडीचं निरीक्षण केलं, बॉडी पूर्ण चेक केली, तपासणी केली बॉडीची पूर्ण, की कुठं काही जखमा झाल्यात का, कोणतं हार्ट फ्रॅक्चर झालं आहे का, किंवा कोणता पार्ट फ्रॅक्चर झाला आहे, किंवा कुठल्या किती जखमा आहेत, ह्या पूर्ण गोळी तिनं पाहिलं, सर्वप्रथम पाहिलं. आणि नंतर तिनं त्याला घट्ट मिठी मारली, घट्ट तिच्या आवडून छातीशी कवटळून घेतलं. त्यालाच काय म्हणता, कडकडून मिठी मारणे किंवा छातीशी बिलगणे. द बेबी फाउंड ग्रेट सोलास इन हर केअरिंग आर्म्स. तर त्या जेव्हा त्या बेबी पिल्ला म्हणजे माकडाच्या पिल्लाच्या आईने त्याला घट्ट मिठी मारली तेव्हा त्या बेबीला कसं वाटलं असेल, तिला एक समाधान झालं, त्याला एक आनंद झाला, त्याला एक सुख, थोडंसं कम्फर्ट वाटलं, म्हणजे थोडं चांगलं वाटलं. तुम्हाला एक सिम्पलचं एक छोटंसं एक्झाम्पल देतो मी. जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला एखादी जखम झाली, तुम्हाला कोणी हाणलं बाबा, म्हणजे कोणी भांडण झालं तुमचं. लहान लेकरामध्ये खूप भांडण असतात शेजारी म्हणजे शाळेमध्ये वगैरे, आणि तेव्हा तुम्ही जेव्हा रडत घरी आईपाशी येता तेव्हा आई तुम्हाला घट्ट मिठी मारून उचलून घेते, तुमचा पापा घेते किंवा तुम्हाला कवटळून विचारते कोणी हाणलं, काय केलं बाबा, तुम्ही चौकशी करते. तेव्हा तुम्हाला खूप चांगलं वाटतं, तुम्हाला समाधान वाटतं. तसं त्या पिल्लाला पण तसं वाटलं होतं की त्यात समाधान वाटलं होतं, चांगलं झालं बाबा, आई आली जवळ, माझ्या आईने काळजी केली. पुढचं पाहूया. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर फ्यू मिनिट्स. तर जे माकडाचं पिल्लू होतं तिनं आपल्या मांडीवरती घेऊन काय वेळ ती तिथे बसली होती माकडाची पिल्लं, म्हणजे ते पिल्लाला घेऊन. इट वॉज ऑलमोस्ट as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from the further assault. तर ती बसली होती, पिल्लाला घेऊन बसली होती, पिल्लू तिच्या मांडीवरती होती, पण ती शांत नव्हती बसली, ती विचार करत होती, की ती चिंतन करत होती की इथून पुढचे म्हणजे भविष्यात होणारे हल्ले, याच्यावर हल्ले होऊ शकतात अजून, कारण ते अजून जिवंत आहे, ते पुनर्जीवन झालं त्याला, त्याच्या अजून त्या माकडाकडून हल्ला होऊ शकतो, ते कसा आपल्याला वाचवता येईल, तो हल्ला पुढे होऊ नये यासाठी काय करता येईल याबद्दल ती विचार करत होती, चिंतन करत होती, मनन करत होती. पुढचा पाहूया आपण, पुढचा पॅरेग्राफ आता. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, showering silent gratitude on me for saving her child. I was overwhelmed by the emotion, the sentiment, and the way she said thanks to me. There sat a universal mother holding a stricken child in her lap. हो, तर याच्यातले काही महत्त्वाचे शब्द पाहूया आपण. इंग्लिश शब्द आहेत. पहिला शब्द कोणता असेल, ह्यात खूप कमी शब्द आहेत. सायलंट तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे मी. सायलंट म्हणजे शांतता, शांतपणे. फॉरगेट पण सांगितलेलं आहे, फॉरगेट म्हणजे विसरणे. इथं आहे ग्रॅट्यूड म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे काय हे खूप जणांना माहीत नसेल. कृतज्ञ म्हणजे जेव्हा एखाद्याने आपल्यावर काही उपकार, आपली काही हे मदत केली असते, आपण तेव्हा आपण त्याला शाबासकी देतो किंवा एक चांगलंच म्हणतो किंवा त्याचे उपकार दाखवतो, तेव्हा आपले उपकार केले आहेत ही जी भावना दाखवतो, याला ग्रॅटिट्यूड म्हणतात. सेविंग म्हणजे वाचवणे. ओव्हरवेल्म्ड म्हणजे उचमळून येणे किंवा भारावून जाणे. इमोशन्स आणि सेंटिमेंट जवळपास अर्थ सेमच आहे, दोघांचा अर्थ होतो भावना, तुमच्या मनातल्या भावना. युनिव्हर्सल जागतिक. होल्डिंग पण सांगितलं आहे, पकडणे. स्ट्रायकन म्हणजे जवळपास झिरझिर झालेले.
ह्यात खूप कमी शब्द होते तरी आपण आता याचा मराठी अर्थ पाहूया. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. की काही सेकंदासाठी की त्या मदर आई म्हणजे त्या पिल्लाच्या आईने त्या लेखाच्या डोळ्यात पाहिलं, स्ट्रेट डायरेक्ट डोळ्यात पाहिलं. पण कासाठी काय केलं त्यांनी डोळ्यात पाहून, काय सांगितलं डोळ्यात पाहणं. तुम्हाला माहिती की आपल्या म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे संभाषणाचे काही प्रकार असतात. एक बॉडी कम्युनिकेशन असतं, म्हणजे तुमचे पोश्चर जेस्चर तुमचं किंवा जे बोलतं ते कम्युनिकेशन असतं. मी जे बोलतोय तुम्ही जे ऐकता हे कम्युनिकेशन हा एक मार्ग आहे. किंवा जेव्हा काही नेते किंवा तुम्ही डान्स ऐकता, डान्स पाहता बाबा, तेव्हा ते डान्स एक कम्युनिकेशनचा मीडियमच आहे ते. तसंच डोळ्यात डोळे घालून बोलणे म्हणजे डोळ्यातलं जे फिलिंग असतं ते एक्सप्रेस करण्यासाठी आँखों में आँखें डालना बहुत ज़रूरी है. तुमको समझ आएगा कभी कभी जब बड़े हो जाएगा तुम तो. तर ठीक आहे, पाहूया आपण. स्ट्रेट इन टू माय आईज. की जेव्हा त्यानंतर काय झालं, इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. लेखक आज पण ते विसरू शकत नाही आहे की तो जी ती दृष्टी ज्या प्रकारे तिने नजर मिळवली होती, ज्या प्रकारे ती त्याला एक काहीतरी सांगत होती, तिने काय केलं ते काय सांगितलं होतं, तिने त्याच्यावर कृतज्ञता दाखवली, शांतपणे कृतज्ञता व्यक्त केली होती की तू माझ्या पिल्लाला सेव्ह केलं, त्याच्यामुळे तुझे खूप खूप आभार आहेत, मी मनापासून तुझी कृतज्ञता व्यक्त करत आहे. आणि तिच्या त्या भावना तिने ज्या प्रकारे ते दाखवल्या होत्या त्याच्यामुळे लेखकाला काय त्याचा परिणाम झाला. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. की तिच्या या भावनामुळे की मी उचमळून आलो होतो, माझ्या भावना एक पूर्ण अशा भावना बाहेर होत होत्या, म्हणजे पूर्ण भरून आला होता माझ्या मनातून. की किती प्रकारे किती चांगल्या प्रकारे थँक्स म्हटले आहे. थँक्स म्हणजे उपकार केला त्याबद्दल तुझा आभारी आहे असं म्हटले आहे. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर आर. तिथं एक जागतिक मदर, एक युनिव्हर्सल मदर तिथं बसली होती, तिच्या मांडीवरती जवळपास झिरझिर झालेलं पिल्लू घेऊन बसली होती. इथं युनिव्हर्सल मदर असं लेखक का म्हणत आहे बाबा, हे आपण समजून घेऊया. ते खूप महत्त्वाचं आहे की जगातली कोणतीही आई त्याच्या मुलावरती पिल्लावरती जेव्हा तुम्ही काही उपकार करता, उपकार म्हणजे ती मदत करता, त्याला वाचवता, त्याच्या कोणत्या हल्ल्यापासून वाचवता, त्याला चांगला मार्गदर्शन करतात, तेव्हा त्याची आई कोणतीही आई असू, इव्हन तो तुमच्या एका पक्षाची असू, प्राण्याची असू, माणसाची असू, तुम्हाला एक चांगल्या भावनेने चांगल्या भावनाच व्यक्त करणार, तुम्हाला ते हमेशा आशीर्वादच देणार. त्यामुळे लेखक म्हणतो की युनिव्हर्सल मदर म्हणजे जागतिक मदर. जवळपास म्हणजे जसं तिनं माकडाचं पिल्लू का असं, ती माकड का असा ना, पण त्याची ती एक आई होती आणि ती एक आई म्हणजे ती आई झाली सर्वांची, ती माकडाची असो, माणसाची असो किंवा कोणत्याही प्राण्याची असो. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या पिल्लाला वाचवाल तेव्हा तुम्हाला ती एक चांगलंच गोष्ट सांगणार किंवा चांगलंच भावना व्यक्त करणार. तर त्यामुळे ती लेखक म्हणतात की युनिव्हर्सल मदर ही जागतिक मदरची भावना त्याला समजली होती की कोणती मदर असेल तर ती कृतज्ञता व्यक्त करेल. चला पुढचा पॅराग्राफ पाहूया. Then, in a flash, she jumped up with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. She served the area for the vicious male langur and then leaped away in the direction opposite to the place of the violent encounter. काय झालं नंतर पाहूया काय झालं ते. इन अ फ्लॅश देन इन अ फ्लॅश म्हणजे क्षणार्धात, फ्लॅश म्हणजे क्षणार्धात. जम्प्ड म्हणजे उडी मारणे. क्लिंगिंग म्हणजे बिलगणे. बेले म्हणजे तुम्हाला स्टमक माहीत असेल, पण बेली म्हणजे पण पोट होतं, आपलं जे पोट असतं त्याला बेलीज म्हणतात. पुढचा शब्द आहे रीच्ड म्हणजे पोहोचणे. सर्व्ड म्हणजे सर्वेक्षण. विशियस म्हणजे दुष्ट. लिफ्ट म्हणजे पण जंप घेणे किंवा उडी मारणे. डायरेक्शन म्हणजे दिशा. अपोजिट म्हणजे विरुद्ध. प्लेस म्हणजे जागा. वायलंट म्हणजे विदूषक किंवा विदूषक म्हणता येईल. एन्काउंटर म्हणजे जी घटना घडली होती, एकाकी जो हल्ला झाला होता तो. तर लेखक काय म्हणतो पाहूया. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड आवर किचन रूफ. जसं ती पूर्ण ते तुम्हाला आधीच्या पॅराग्राफमध्ये माहिती की ते लेख म्हणजे त्या माकडाच्या आईने त्या लेखकाच्या कृतज्ञता व्यक्त केली होती डोळे टाकून. सेम तर त्यानंतर काय झालं पाहूया. त्याच्यानंतर त्या माकडानं क्षणार्धात जंप घेतली म्हणजे उडी मारली. ती कुठं, याच्यावरती आपल्या
लेखकाच्या किचनवरती. पण कशी मारली की तिच्या पोटाला, त्याचं पिल्लू जे होतं ते पोटाला बिलगलेलं होतं. तुम्हाला सर्वांना माहीत असेल की जे माकडाचं पिल्लू असतं ते माकडाच्या पोटाला राहतं, ते पोटाला घट्ट पकडून खाली पोट पकडून असतं. जेव्हा ते लहान असतं तेव्हा पकडून ठेवतं. त्या अवस्थेत तिने ते जंप मारले होते किचनवरती. आणि त्यानंतर तिने काय केलं ते पाहूया. त्यानंतर शी सर्व द एरिया फॉर अ विशियस मेल लंगूर अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. की त्याच्यानंतर तिनं माकडाच्या पिल्लाच्या आईने एक सर्वेक्षण केलं. म्हणजे एक निरीक्षण केलं, चौकड पाहिलं बाबा की ते जे लंगूर मेल आहे, जो विशेष मेल आहे, की जो दुष्ट असा माकड आहे तो कुठं आहे, तो काय सध्या कोणत्या डायरेक्शनला आहे. आणि तिने ते एक्झॅक्टली ज्या डायरेक्शनला हल्ला झाला होता, ज्या दिशेने हल्ला झाला होता, त्या विरुद्ध दिशेने ती उडी मारून चालू लागली किंवा ती निघून गेली त्या दिशेनं. तर पुढचा पॅराग्राफ पाहूया आपण काय झालं ते. लेखकाला काय वाटलं या साऱ्या गोष्टीबद्दल, त्याने लेखकाला व्यक्त केलं आहे. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interpaces communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion, and mutual understanding. 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of special kind. Encounter of a special kind. लेखक आहे तपन मुखर्जी. चला यातले काही शब्द पाहूया आपण. मित्रांनो, मी शब्द खूप भरत आहे, कारण तुमचे शब्दसाठा खूप महत्त्वाचा आहे. तुमचे शब्द आणि तुमच्या ग्रामरचे बस असेल ना, तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही तुमच्या इंग्लिशपासून. तुमच्या इंग्लिशमधले मार्क आणि तुमचं मित्रांनो, सध्या इंग्लिशची खूप गरज आहे. इथे असेल तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं जास्त इंग्लिशवर, शब्दावर जोर द्या, तुमच्या इंग्लिश ग्रामरवर जोर द्या. वे ऑफ कम्युनिकेशन, एक तुमचा इंग्लिश ठेवा. तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता आलं पाहिजे, तुमची इंग्लिश समजली पाहिजे, कारण एक इंग्लिश ही जागतिक लँग्वेज जवळपास झाली आहे, युनिव्हर्सल लँग्वेज आहे. आणि सध्या आपण एक युनिव्हर्सचा पार्ट झाला आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला ती समजलीच पाहिजे. सध्या म्हणजे आधी पण होतं, पण सध्या खूप जवळ आलं जग, की जसं की तुमचं मोबाईल इंटरकनेक्शन झालं, व फ्लाईट झाले, म्हणजे तुम्हाला आजकाल जगात कुठे ॲक्सेस भेटू शकतो, कुठे जाऊ शकतो तुम्ही, कधी कुठे काही होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिश समजणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही शब्द पाठ करा, समजून घ्या. इंग्लिश हा विषय फक्त याच्यापुरता नाही, म्हणजे एक्झामपुरता कन्सिडर करू नका. हा एक लाईफ टाईम गोष्ट आहे. तुमच्या प्रत्येक आयुष्यामध्ये जसं तुम्हाला अन्न लागतं, जसं तुम्हाला पैसा लागतो खर्चायला, तसं तुम्हाला इंग्लिशही लागते जगायला. हे समजून तुम्ही चला आता, की तुम्हाला जगण्यासाठी इंग्लिश लागेलच. असं नाही की तू आलीच पाहिजे बाबा, ज्याला जमत नाही तर ठीक आहे, शिकायचा प्रयत्न करा, शिकून घ्या. ती एवढी पण खूप हार्ड नाही आहे. तर पाहूया आपण पुढचं काय म्हणतं ते. त्यातले शब्द पाहूया. ब्रीफ म्हणजे थोडक्यात. मदर विथ पुढचं काय, कन्व्हिन्सचा अर्थ तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे मी. कन्व्हिन्स म्हणजे खात्री पटणे किंवा खात्री पटवणे. इंटरपेसिस म्हणजे आंतरप्रजातीय, नॉट आंतरजातीय, आंतरप्रजातीय. कम्युनिकेशन म्हणजे संभाषण. म्युच्युअल म्हणजे एकमेकांमध्ये. ट्रस्ट म्हणजे विश्वास. इंडीड खरोखरच. रियालिटी म्हणजे वास्तव. आता इथे शब्द आहे स्ट्राईक द राईट कॉर्ड. हे वाक्यप्रचार आहे की टू स्ट्राईक द राईट कॉर्ड. टू स्ट्राईक द राईट कॉर्ड म्हणजे एकमेकांच्या मनांच्या तारा छेडणे. यातला एक्झॅक्टली अर्थ आहे मनांच्या तारा छेडणे. एक मिनिट, हां, मनाच्या तारा छेडणं, करेक्ट. पुढचं आहे रिलेशनशिप म्हणजे काय, संबंध, नातेसंबंध. पुढे शब्द आहे हम्स म्हणजे सूर सापडणे किंवा बोलके होणे किंवा एकमेकाचे बोलणे. इंटू ॲक्शन. हम्स म्हणजे बोलके होणे. इस्टॅब्लिशिंग म्हणजे स्थापन करणे. कशा थ्रू, बॉन्ड म्हणजे बंध. थ्रू ट्रस्ट म्हणजे विश्वास, भरोसा. कंपॅशन म्हणजे कणव. म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे समज.
फॉन्डली, फॉन्डली म्हणजे स्पष्टपणे, फॉन्डली म्हणजे स्पष्टपणे न विसरता. तर याचा अर्थ पाहूया. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरपेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड. वाक्य थोडं मोठं आहे पण ठीक आहे. त्यात लेखकाचं काय म्हणणं आहे की ब्रीफ मीटिंग, जी छोटीशी मीटिंग झाली होती माझ्या आणि त्या माकडाच्या आईची, त्या पिल्लाच्या आईची. त्यामध्ये काय तिनं काय सांगितलं होतं, त्याच्यामुळे मला विश्वास पटला, खात्री पटली की माणूस आणि इतर जाती म्हणजे तुम्ही आता इथं माकडाचं एक्झाम्पल आहे किंवा कोणतेही कुत्रा समजा, मांजर समजा किंवा कोणती गोष्ट, कोणताही प्राणी घ्या, यांच्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे संभाषण करण्याची हे पॉसिबल आहे. एकमेकांमध्ये संभाषण पॉसिबल आहे आणि ते कसं करता येईल, जर माणसानं म्हणजे काय म्हणते पाहूया, स्ट्राईक द राईट कॉर्ड म्हणजे जर माणसानं त्यांच्यासोबत व्यवस्थित बिहेव केलं, त्यांच्या व्यवस्थित मनाला हात घातला, म्हणजे त्यांच्या भावना समजून घेतल्या, तर एक नवीन कम्युनिकेशन, नवीन संभाषण चालू होऊ शकतं किंवा ते चालू राहू शकतं. तर त्यासाठी माणसानं त्यांच्याशी त्यांच्या भावना समजल्या पाहिजे, त्यांची मदत केली पाहिजे, त्यांच्या गरजा आपणही समजून घेतल्या पाहिजे, त्या गरजा आपणही भागवायचा कधी प्रयत्न केला पाहिजे. तर पुढचं काय म्हणते, द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. द रिलेशनशिप म्हणजे एक नवीन बॉन्ड किंवा नवीन रिलेशन तयार होऊ शकते जर तुम्ही त्यांच्यासोबत व्यवस्थित वागलात तर. मित्रांनो, इथे एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. काही तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ पाहिले असतील की काही माणसं जंगलामध्ये सिंहासोबत खेळता, वाघासोबत खेळता किंवा सापासोबत पण खेळता, सापाला सोबत वागवता, कारण ते त्याला व्यवस्थित काळजी घेतात, त्याची व्यवस्थित लहानपणापासून सांभाळलेलं असतं. त्यामुळे त्यांना माहीत असतं की त्यांचं एक व्यवस्थित कम्युनिकेशन, संभाषण तयार झालं असतं, त्यांचं एक नातं तयार झालं असतं. जसं आपलं नातं असतं आई वडिलांशी, आपल्या रिलेटिव्हशी, सेम नातं त्यांची तयार झालेलं असते. जसे आपले प्रकाश बामटे आहेत, त्यांचे तुम्ही पाहिले असेल काही व्हिडिओज, त्यांचे लहान नातवं मुलं सारे सापासोबत खेळतात, वाघासोबत खेळतात, कारण माकडाच्या पिल्ल्यासोबतही खेळतात, कारण त्यांचं एक नातं तयार झालं आहे, त्यांनी त्यांची खूप काळजी घेतलेली आहे. लेखकाचं इथं पण तसंच म्हणणं आहे की तुम्ही जर त्यांची व्यवस्थित भावना समजून घेतल्या, त्यांची काळजी घेतली, तर ते तुमच्यासोबत पण व्यवस्थित राहू शकता. पुढील पाहू लेखक काय म्हणते. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट दॅट देर वर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. की लेखक इथं म्हणतो की फक्त अन्न ही गोष्ट अशी एक नाही की जी तुमचं दोघांमध्ये कम्युनिकेशन होऊ शकतं. तुम्ही फक्त त्यांना अन्न द्यायचं आणि त्यांनी फक्त तुमचं काम करायचं, ही गोष्ट नाही आहे. त्याचसोबत तुम्हाला एक चांगला बॉन्ड म्हणजे चांगलं नातं तयार करायचं असेल ना, तर तो एकमेकावर तुमचा विश्वास असला पाहिजे, त्याचाही तुमचा विश्वास असला पाहिजे आणि तुम्ही त्याचा विश्वास असला पाहिजे. आणि विश्वास एक दिवसात बनत नाही, तो हळूहळू बनतो आणि तो टिकून ठेवावा लागतो. कम्पॅशन, तुम्हाला त्याच्याबद्दल सिंपती आणि काइंडनेस असले पाहिजे, तुम्ही त्याचा कणवा असला पाहिजे, कळकळ असली पाहिजे त्या प्राण्याबद्दल, त्याची काळजी वाटली पाहिजे तुम्हाला. आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग किंवा दोघांची एकमेकावर समज असली पाहिजे. की या गोष्टीचं एक्झाम्पल तो समज म्युच्युअल अंडरस्टँडिंग कशी असते. तुमचा घरचा कुत्रा आहे, एक लक्षात ठेवा, तो कुत्रा तुमच्या जवळ येईल, तुमच्यासोबत खेळेल, पण तोच कुत्रा दुसऱ्यासोबत खेळणार नाही आहे, दुसरं जे अनोळखी माणसासोबत, कारण त्याला माहिती, त्याचा विश्वास नाही त्याचा, किंवा त्याला ते समज नाही आहे. ते तुमच्यासोबत आहे, तुम्ही त्याला प्रेमानं वागवता, तुम्ही त्याला खायला देता, तुम्ही त्याची काळजी करता, हे त्याला माहिती आहे, त्याला कळत चांगल्या प्रकारे. तर त्याच्यामुळे त्याचा तुमच्यावर विश्वास आहे, तुमचा त्याच्यावर विश्वास आहे. जसं की तुम्ही त्याच्याजवळ जाता, कारण तुम्हाला माहिती की आपला कुत्रा आपल्याला चावणार नाही आहे, पण दुसऱ्या कुत्र्यासोबत तुम्ही जाऊ शकत नाहीत, कारण तुम्हाला त्याचा विश्वास नाही आहे. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी आहेत की तुम्हाला ते निर्माण करावं लागतील किंवा त्या सांभाळावं लागतील. एक ट्रस्ट, एकमेकावर विश्वास ठेवा, त्यांची काळजी घ्या, त्यांची म्हणजे काळजी करा, त्यांची देखभाल करा, म्हणजे त्यांची व्यवस्थित खाणं, अन्न, पाणी त्यांना व्यवस्थित द्या. म्युच्युअल अंडरस्टँडिंग, दोघांची एकमेकात समज ठेवा, समज ठेवण्यासाठी तुम्हाला त्यासोबत राहावं लागेल, वागवावं लागेल, त्यासोबत वावरावं लागेल काही दिवस, तर या गोष्टी तुमच्या क्रिएट होतील. तर पुढचा पॅराग्राफ छोटा आहे पण पाहूया काय म्हणते. 55 years have passed since that day. I am now 70 years old but still fondly remember that encounter of a special kind. जवळपास त्याला 55 वर्ष झाले आहेत असं लेखक म्हणतो. जवळपास त्याला 55 वर्ष होऊन गेले आहेत. सध्या मी 70 वर्षाचा आहे, तरी पण मी ती जी गोष्ट होती, जी एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड होता, ते आजही विसरू शकत नाही आहे. ते जी अविस्मरणीय घटना होती, जे काही अचानक माझ्यासमोर जी घटना घडली होती, ती घटना मी आजही विसरू शकत नाही. ती माझ्या लक्षामध्ये पूर्णपणे आहे, जसं तशी आहे, असं लेखकाचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, जवळपास आपलं इथे चॅप्टर संपलेला आहे. इथे आपण त्याचे पूर्ण शब्द पाहिले आहे, त्याचे पूर्ण मराठी एक्सप्लेनेशन पाहिलं आहे.
आपण त्याची इंग्लिश रिडिंग केली आहे. तर याच्यामध्ये आपण लेखकाचं नाव आहे तपन मुखर्जी. तपन मुखर्जी यांनी हा एक त्यांच्या आयुष्यातला प्रसंग त्यांनी लिहून दाखवला आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये याचं पूर्ण मराठीत एक्सप्लेनेशन घेऊया, म्हणजे पूर्ण एक थोडक्यात स्टोरी समजून घेऊया की काय आहे बाबा लेखकाचा उद्देश काय. मित्रांनो, कारण इंग्लिश ही भाषा अशी आहे की म्हणजे जे इंग्लिश तुमचा सिलेबस आहे तो फक्त तुम्हाला इंग्लिश वाचता आली पाहिजे, ती समजली पाहिजे, किंवा त्यात तुम्ही शब्द पाठ केले यासाठी नाही, यासाठीच फक्त नाही आहे. त्या ज्या लेसनमधून तुम्हाला जे गायडन्स केलं होतं, मार्गदर्शन केलं होतं, ते पण तुम्हाला समजलं पाहिजे. ते खूप महत्त्वाचं आहे. एक वेळ तुम्हाला इंग्लिश नाही कळली चालेल, पण त्याच्यातला जो सांगण्याचा उद्देश आहे ते तुम्हाला समजला पाहिजे आणि तो तुमच्या आयुष्यामध्ये यूज केला पाहिजे, इम्प्लिमेंट केला पाहिजे. यासाठी तुम्हाला इंग्लिश भाषा महत्त्वाची आहे. किंवा कोणती भाषा तुम्ही शिकता किंवा कोणताही अभ्यास करता तेव्हा ते समजून घ्यायचा प्रयत्न करा, त्याच्या मागचा उद्देश समजा. फक्त त्यात काय लिहिलं आहे ते तर कोणालाही कळेल, पण त्याच्या मागे उद्देश काय आहे बाबा, ते का लिहिलं आहे, बुकमध्ये काय इन्क्लूड केलं आहे, हे समजायला खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, इथं आपण हा चॅप्टर पूर्ण केला आहे. त्यामुळे तुमचं प्लीज काही गोष्टी मी ऑब्झर्व करत आहे की तुम्ही लेसन सुरू तर करता पण ते पूर्ण पाहत नाहीत. तर कृपया करून तो पूर्ण पहा, पूर्ण समजून घ्या. जर काही प्रॉब्लेम असेल, काही आता कसं मी नवीन शिकवत आहे पण त्याची काळजी करू नका. कुठे काही चूक वाटली तुम्हाला, कुठे तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये प्लीज मेन्शन करा. आणि या चॅनलला प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. थँक्यू. सी यू इन नेक्स्ट लेक्चर.